हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्रेया घाईघाईने त्याच्याजवळ आली आणि त्याचे नाव पुकारले, विजय. श्रेयाचा आवाज ऐकताच विजयने मागे वळून पाहिलं. समोर प्रत्यक्ष श्रेया उभी आहे हे पाहून त्याला क्षणभर विश्वासच बसला नाही. डोळे चोळत तो स्वतःशीच म्हणाला, आज जरा जास्तच झाले बहुतेक. मला श्रेया समोर दिसते, तीही माझ्याशी बोलते. विजय एवढं बोलणार तोच श्रेया पुढे आली आणि ओढून त्याच्या गालावर जोरात थप्पड मारली. रागात ती म्हणाली, आता विश्वास बसला का? अजून एक मारू का? त्या जोरदार थप्पडीने विजयचा सगळा नशा उतरला. गालावर हात ठेवत समोर श्रेयाकडे पाहत तो म्हणाला, जान, म्हणजे श्रेया, तू इतक्या रात्री इथे माझ्या ऑफिसमध्ये काय करतेस? त्याच्या प्रश्नाला उत्तर न देता श्रेया थेट त्याच्या छातीत जाऊन बिलगली. चेहरा त्याच्या छातीत लपवत ती रडत म्हणाली, तू असा का वागतोस विजय? तुझ्या त्रासाबद्दल एकदाही मला काही सांगितलं नाहीस. मी तुझी बायको आहे ना? मग माझ्याशी तुझी वेदना शेअर करू शकत नाहीस का? मान्य आहे, मी रागवलेली होते, नाराज होते तुझ्यावर. पण तू एकदा येऊन मला मिठीत घेत सॉरी म्हटलं असतं तर मी सगळं विसरले असते. श्रेयाला असं अचानक रडताना पाहून आणि तिचे शब्द ऐकून विजयला लगेच समजलं की अविराजनेच तिला सगळी गोष्ट सांगितली असावी. त्यानेही तिला घट्ट धरलं. तिच्या केसात हात फिरवत तो म्हणाला, आता रडू नकोस. तुला रडताना पाहिलं की मला खूप त्रास होतो. जे झाले ते झाले, ते सगळं सोड. आधी रडणं थांबव. विजयचं बोलणं ऐकत श्रेया त्याला अजून घट्ट मिठी मारत म्हणाली, आय एम सॉरी विजय. मलाही तुझा त्रास समजून घ्यायला हवा होता. मी पुन्हा कधी असं वागणार नाही. ती अजूनही रडत असल्याचं पाहून विजय तिचा चेहरा आपल्या हातात घेतो आणि तिला थोडंसं स्वतःपासून दूर करत तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवतो. त्याच्या त्या स्पर्शाने श्रेया शांत झाली आणि काही क्षणांनी तिनेही विजयला घट्ट धरत त्याच्या जवळ ओढलं आणि त्याला प्रतिसाद दिला. इकडे अविराज जसा पॅलेसमध्ये आत आला तसाच लुसिफर धावत त्याच्या जवळ आला आणि मागे वळून पाहू लागला. कदाचित आज तरी अनुषा अविराज सोबत परत आली असेल अशी त्याला आशा होती, पण अविराज एकटा झालेला होता. पाहताच त्याचा चेहरा उतरला. लुसिफर पुन्हा आशेने अविराजकडे पाहू लागला, जणू विचारत होता, डॅड, मॉम कुठे आहे? त्याचा प्रश्न समजताच अविराजने नकारार्थी मान हलवली. ते पाहून लुसिफर उदास चेहऱ्याने मान खाली घालत अविराजच्या पायांजवळ बसला. लुसिफरची निराशा पाहून अविराजही खाली बसला. त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत तो म्हणाला, डोंट वरी लुसिफर, मॉम लवकरच परत येतील, ओके? आणि त्यानंतर अविराजच्या शब्दांवरून लुसिफरला समजलं की आजही त्याला आईला पाहता येणार नाही. तो थोडा पुढे सरकून अविराजच्या मांडीवर चढला आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत डोळे मिटून घेतले. लुसिफरच्या या वागण्याने अविराजचे डोळे पाणावले. त्याने पटकन स्वतःला सावरत लुसिफरच्या डोक्यावर हात फिरवत हसत म्हटलं, काय रे, मॉम नसली की डॅडवर जास्तच प्रेम येतं वाटते. आणि त्यावेळी लुसिफर काहीच न बोलता आपल्या लहानशा पंजांनी अविराजला अजून घट्ट धरून राहिला. अविराजनेही त्याला तसाच उचलून घेतलं आणि त्याला मांडीवर घेऊन वर आपल्या खोलीकडे निघून गेला. पुढच्या दिवशी सकाळी एस. झेवियर कॉलेज क्लास सुरू होता. अनुषा त्यावेळी बिपाशासोबत एकाच बेंचवर बसली होती. कॉमन क्लास असल्यामुळे रंश देखील वर्गात उपस्थित होता. मात्र त्याचं लक्ष अभ्यासाकडे कमी आणि अनुषा व साहिलकडे जास्त होतं. साहिलला आधीच कडक इशारा देण्यात आला होता की विनाकारण तो अनुषाच्या आसपास जाण्याचा प्रयत्नही करू नये. अनुषाच्या प्रकृतीबद्दल मोजक्याच लोकांना माहिती होती आणि त्यांनाही स्पष्ट शब्दात सांगण्यात आलं होतं की कॉलेजमध्ये किंवा इतर कुठेही अनुषाबद्दल कोणतीही चर्चा होणार नाही. अनुषा जशी इतरांशी वागेल तसाच सन्मान आणि वागणूक तिला दिली जाईल. हे सर्व इशारे जरी रंशकडून दिले गेले असले तरी त्यामागे अविराजच्याच सूचना होत्या.
कॉलेजमध्ये अनुषावर लक्ष ठेवण्याची जबाबदारीही अविराजनेच रंशकडे सोपवली होती. खरं तर अविराजने सांगितलं नसतं तरी सुद्धा रंश अनुषापासून फार लांब राहिला नसता. तो आधीपासूनच तिची काळजी घेत होता. इकडे अनुषा मन लावून क्लास अटेंड करत होती. रंश तिच्यावर आणि साहिलवर लक्ष ठेवत होता. पण साहिलच्या मनात मात्र वेगळेच विचार सुरू होते. त्याच्या डोक्यात सतत हेच चालू होतं की अनुषाशी कसं बोलायचं. रंश आसपास असताना अनुषा स्वतःहून जवळ येत नसेल तर तिच्या जवळ जाणं त्याच्यासाठी अशक्यच होतं. वरून अनुषाही कॉलेजमध्ये स्वतःहून त्याच्याशी बोलायला येत नव्हती. कारण कॉलेजमध्ये दोघांनीही अंतर ठेवायचं हा नियम त्यांनी स्वतःच ठरवलेला होता. आज मात्र तोच नियम साहिलसाठी अडचण ठरत होता. कशीबशी क्लास संपली आणि लंच ब्रेकसाठी सगळे बाहेर पडले. अनुषा क्लासरूमच्या बाहेर पडताच अचानक कुणीतरी तिला ओढून घेतलं आणि थेट 3ऱ्या मजल्यावर असलेल्या एका रिकाम्या क्लासरूमकडे घेऊन गेला. अनुषाने पाहिलं तर तो साहिलच होता. अचानक अशा प्रकारे ओढून आणल्यामुळे ती घाबरली आणि म्हणाली, साहिल, हे काय करत आहेस तू? आणि मला इथे असं का आणलंस? आणि त्यावेळी साहिलने पटकन तिला रिकाम्या क्लासरूममध्ये ढकललं, दार बंद केलं आणि तिच्याजवळ येत कमरेभोवती हात घालून म्हणाला, तू काय पूर्ण कॉलेजमध्ये मला असा इग्नोर करत आहेस? जणू मी अस्तित्वातच नाही. म्हणून विचार केला थोडा तरी एकांतात तुझ्यासोबत वेळ घालवावा म्हणून तुला इथे घेऊन आलो. अलीकडे साहिलचा बदललेला स्वभाव अनुषाला अजिबात समजत नव्हता. शिवाय त्याचा स्पर्श तिला विचित्र वाटत होतं. याआधीही साहिलने तिला स्पर्श केला होता, पण आजचा स्पर्श तिला अजिबात सुखद वाटत नव्हता. स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत अनुषा म्हणाली, आपण सगळ्यांसमोरही तर बोलू शकतो ना? असं करूया, कॅन्टीनमध्ये जाऊया, तिथे सगळ्यांसोबत बसून जेवताना बोलूया, ठीक आहे? ती त्याच्यापासून दूर जाऊन बाहेर निघायचा प्रयत्न करत असताना साहिलने तिचा हात पकडून तिला जोरात ओढलं आणि भिंतीला दाबून ठेवत तिच्या अगदी समोर उभा राहत म्हणाला, मला तुझ्यासोबत एकांतात वेळ घालवायचा आहे. सगळ्यांसमोर काय करणार मी? साहिलच्या या अचानक वागण्यामुळे अनुषा पूर्णपणे घाबरली होती. तिने स्वतःला थोडं दूर ठेवण्याचा प्रयत्न करत म्हणाली, ठीक आहे, तुला बोलायचं आहे तर असं जवळ येण्याची गरज काय? दुरूनही तर बोलू शकतो ना? अनुषा मुद्दाम काहीच न समजल्यासारखं वागत आहे असं पाहून साहिलने उपरोधिक हसू करत म्हटलं, ओ कम ऑन अनु, तुला सगळं समजतंय. मी काय म्हणतोय ते कळतंय तुला, नाही का? मग माझ्यासमोर असं भोळं असल्याचं नाटक का करतेस? करण्याची गरज नाही. हे बोलतच तो पुन्हा तिच्या जवळ गेला. तिचे केस बाजूला सारले आणि मानेला चेहरा लावू लागला. अनुषा सुटण्यासाठी पूर्ण ताकद लावत होती, पण साहिलने तिचे दोन्ही हात तिच्या पाठीमागे धरून ठेवले होते आणि दुसऱ्या हाताने तिच्या ड्रेसची झीप उघडण्याचा प्रयत्न करत होता. तो तिच्या टॉपला खांद्यावरून खाली सरकवू लागला आणि त्याच क्षणी अनुषाच्या मनात काही आठवणी चमकून गेल्या. हे सगळं तिच्यासोबत याआधीही कुणीतरी केल्यासारखं वाटू लागलं. तीच ती आठवण होती जेव्हा विक्टरने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. त्या सगळ्या आठवणी इतक्या इतक्या तीव्रपणे तिच्या मनात दाटून आल्या की तिच्या डोक्यात असह्य वेदना सुरू झाल्या. ती वारंवार साहिलला सांगत होती की तिची तब्येत ठीक नाही, तिला सोडून दे. पण साहिल थांबतच नव्हता. जणू त्याच्यावर कुणाचं तरी वर्चस्व झालं होतं. अनुषाच्या सततच्या विनवण्यांचा काहीच परिणाम न झाल्याने तिने अचानक डोळे घट्ट बंद केले आणि पूर्ण ताकदीने साहिलला जोरात ढकलून दिलं. त्यामुळे तो थोडा दूर फेकला गेला. क्षणाचाही विलंब न करता अनुषाने त्याच्या गालावर जोरदार थप्पड मारली आणि तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पण रूम बाहेर येताच तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि ती तिथेच बेशुद्ध पडली.
अनुषा अचानक बेशुद्ध पडलेली पाहताच साहिल अक्षरशः घाबरून गेला होता. कुणीतरी त्याला विशेषतः किंवा रंशनेच अनुषाला त्याच्यासोबत पाहिलं तर तो आपल्याला जिवंत ठेवणार नाही अशी भीती त्याच्या मनात निर्माण झाली. ही कल्पनाच त्याला हादरवून गेली आणि त्याने तिथून पळ काढण्यातच आपलं भलं आहे असं ठरवलं. मात्र घाई गडबडीत निघताना त्याच्याकडून मोठी चूक झाली. क्लासरूमचा दरवाजा बाहेरूनच लॉक झाला. लंच ब्रेक कधीच संपला होता तरीही अनुषाचा काहीही पत्ता नव्हता. रंश आणि बिपाशा संपूर्ण कॉलेजमध्ये तिला शोधत होते, कारण पूर्ण लंच ब्रेकमध्ये केवळ त्यांनाच नव्हे तर कॉलेजमधील कुणालाही अनुषा कुठेही दिसली नव्हती. रंशच्या मनात भीती घर करू लागली होती. साहिलने काहीतरी केलं तर नाही ना? पण ज्याच्याकडे तो चौकशी करत होता सगळ्यांनी एकच उत्तर दिलं, साहिल तर आपल्या मित्रांसोबतच होता. साहिलचा विषय नंतर पाहू असं ठरवत रंशने पुन्हा एकदा संपूर्ण कॉलेजमध्ये अनुषाचा शोध सुरू केला. पण जेव्हा त्याला जाणवलं की असं करून काहीच निष्पन्न होणार नाही तेव्हा त्याने सर्वात आधी अविराजला फोन केला आणि घडलेली सगळी परिस्थिती त्याला सांगितली. सगळं ऐकल्यानंतर अविराजने फोन ठेवताच ताबडतोब ऋषवला आपल्या केबिनमध्ये बोलावलं आणि ठाम आदेश दिला, मी अनुषाच्या कॉलेजमध्ये पोहोचेपर्यंत मला पूर्ण कॉलेज रिकामं हवं आहे. गॉट इट? अविराजचा आदेश ऐकताच ऋषव लगेचच येस बॉस असं म्हणत कुणाला तरी फोन करण्यासाठी केबिन बाहेर निघून गेला. इकडे अविराजनेही क्षणाचाही विलंब न करता आपला ब्लेझर उचलला आणि थेट अनुषाच्या कॉलेजकडे रवाना झाला. थोड्याच वेळात अविराजची कार प्रचंड वेगात कॉलेज कॅम्पसमध्ये येऊन थांबली. तिच्या मागोमाग त्याच्या माणसांच्या गाड्याही आल्या आणि थांबल्या. अविराज झपाट्याने गाडीतून उतरला आणि थेट कॉलेजच्या इमारतीत शिरला. त्याच्या मागे त्याचे सगळे माणसेही पसरत संपूर्ण कॉलेजमध्ये अनुषाचा शोध घेऊ लागले आणि त्यानंतर कॉलेजच्या आवारात उभे असलेले प्रिन्सिपल, काही लेक्चर्स आपापसात कुजबुजत होते. मिस्टर SR कॉलेजमध्ये, तेही अशा प्रकारे आणि एका विद्यार्थिनीसाठी? त्यांचं बोलणं ऐकून जवळच उभा असलेला ऋषव, जो रंशशी अनुषाबद्दल बोलत होता, शांतपणे म्हणाला, ती फक्त एक विद्यार्थिनी नाही, ती आमची लेडी बॉस आहे, अविराज सिंग राठोरची गर्लफ्रेंड, किंवा असं म्हणा, फ्युचर मिसेस अनुषा अविराज सिंग राठोड. ऋषवच्या तोंडून हे शब्द ऐकताच तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या लेक्चरर्स आणि प्रिन्सिपलच्या अंगातून अक्षरशः घाम फुटला. सगळ्यांचे चेहरे थक्क झाले होते. तोंड उघडच राहिलं होतं. सगळ्यांची अवस्था पाहून ऋषव पुढे म्हणाला, तसं पाहिलं तर ते दोघंही सध्या आपल्या नात्याबद्दल कुणालाही सांगू इच्छित नाहीत. त्यामुळे ही गोष्ट गुप्तच राहील अशी मला अपेक्षा आहे. इकडे अविराज अनुषाचा शोध घेत तिसऱ्या मजल्यावर पोहोचला होता. तो एकामागोमाग एक प्रत्येक वर्गखोली उघडून पाहत होता. तेवढ्यात एका खोलीसमोरून जात असताना त्याचे पाऊल आपोआप थांबले. का माहीत नाही, पण त्याच्या मनात तीव्र जाणीव झाली, अनुषा याच खोलीत आहे. क्षणाचाही विचार न करता त्याने दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य पाहून त्याचं काळीज दडपलं. अनुषा जमिनीवर पडलेली होती. तिचे डोळे अर्धवट उघडे होते. ती पूर्णपणे बेशुद्ध नव्हती, थोडीफार शुद्धीवर होती. बंद खोलीमुळे तिला श्वास घेण्यास खूप त्रास होत होता. मोठ्या कष्टाने ती श्वास घेण्याचा प्रयत्न करत होती. अनुषाची ही अवस्था पाहताच अविराज घाबरला. बाळा, असं जोरात ओरडत तो धावत आत आला. क्षणाचाही विलंब न करता त्याने अनुषाला आपल्या कुशीत उचललं आणि तिला खोलीबाहेर घेऊन गेला. अनुषा अर्धवट उघड्या डोळ्यांनी फक्त अविराजकडेच पाहत म्हणाली,
अविराजने तिला बाळा म्हणून हाक मारली होती हे तिला स्पष्ट ऐकू आले होते. गेल्या काही दिवसांपासून हा शब्द सतत तिच्या कानात घुमत होता. काहीतरी बोलायचा तिने प्रयत्न केला, पण त्याआधीच ती पूर्णपणे बेशुद्ध झाली. अविराज तिला उचलून धावत खाली आला आणि जोरात ओरडला, "ऋषभ, गाडी सुरू कर." ऋषभ धावत गाडीपर्यंत गेला. ड्रायव्हिंग सीटवर बसून ताबडतोब गाडी सुरू केली. अविराजही अनुषाला घेऊन पटकन गाडीत बसला आणि तेथून निघून गेले. रुग्णालयात संध्याकाळची वेळ. अनुषाला अजूनही शुद्ध आली नव्हती. डॉक्टरांनी तिला विश्रांतीसाठी इंजेक्शन दिलं होतं. डॉक्टरांच्या मते काही गोष्टी आठवण्याचा प्रयत्नात तिने मेंदूवर खूप जास्त ताण घेतला होता. त्यामुळे तिला सध्या पूर्ण विश्रांतीची गरज होती. अनुषाच्या खाटेजवळ अविराज शांतपणे बसला होता. ती शुद्धीवर येण्याची तो आतुरतेने वाट पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर तोच भीतीचा भाव पुन्हा दिसत होता, जसा त्या दिवशी अनुषाला गोळी लागली होती. आजही त्याला सतत वाटत होतं की कुठे पुन्हा काही वाईट घडू नये. तो तिच्याकडे पाहत बसलेला असतानाच ऋषभ वॉर्डमध्ये आला. अविराज समोर उभा राहत तो म्हणाला, "बॉस, साहिल मॅडमला भेटायला आला आहे." साहिलचे नाव ऐकताच अविराजची मूठ घट्ट आवळली गेली. त्याने डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला आणि उठत ऋषभकडे पाहून म्हणाला, "कॉलेजमध्ये आज नेमकं काय घडलं होतं ते शोधून काढ." एवढं बोलून तो मोठ्या पावलांनी वॉर्डच्या बाहेर निघून गेला. ऋषभने एकदा अनुषाकडे पाहिलं आणि मनातच म्हणाला, "देवा, मॅडमला लवकर बरी कर. बॉसची ही अवस्था माझ्याने पाहवत नाही." हे म्हणत तोही अविराजच्या मागे बाहेर गेला. काही वेळाने साहिल वॉर्डमध्ये आला. तो अनुषाच्या शेजारी बसला. तिला सगळं आठवलं असेल का? शुद्धीवर आल्यानंतर ती माझ्याशी कसं वागेल हे विचार त्याच्या मनात सतत फिरत होते. घाईघाईत ती मोठी चूक तर नाही ना केली? माझ्या चुकीमुळे मी तिला पुन्हा कायमचं गमावणार तर नाही ना? आणि त्यानंतर असे विचार करत असतानाच त्याच्या लक्षात आलं की अनुषा हळूहळू शुद्धीवर येत होती. ती शुद्धीवर येताना पाहताच साहिल पटकन तिच्या जवळ गेला आणि तिला सावरत म्हणाला, "जान, तू ठीक आहेस ना?" अनुषाने पूर्णपणे डोळे उघडताच आधी संपूर्ण वॉर्डमध्ये नजर फिरवली आणि लगेच जसेच तिची नजर साहिलवर पडली, तिने त्याला जोरात ढकलून दूर करत किंचाळत म्हटलं, "तुझी एवढी हिंमत कशी झाली मला पुन्हा हात लावायची? जर जीव प्यारा असेल ना, तर मला हात लावण्याआधी 100 नाही 1000 वेळा विचार कर, नाहीतर परिणाम खूप वाईट होईल." साहिलला अंदाज होताच की अनुषा शुद्धीवर आल्यानंतर त्याच्याशी असंच वागेल, पण ती एवढ्या प्रचंड रागात असेल याची त्याने कल्पनाही केली नव्हती. हिम्मत एकवटून तो पुन्हा तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, "जान, सॉरी, मला माहिती नाही तेव्हा माझं काय झालं होतं. माझा तसा काही हेतू नव्हता. माझ्यावर विश्वास ठेव." तो एवढं बोलणार इतक्यातच अनुषाच्या हाताचा जोरदार चापट त्याच्या गालावर बसला. त्याचा चेहरा एका बाजूला वळला. तो काही बोलण्याच्या आतच अनुषा खाटेवरून उठत कठोर आवाजात म्हणाली, "खूप झालं तुझा हा नाटकबाजीचा तमाशा. शक्य तितक्या लवकर इथून निघून जा, नाहीतर मी तुझ्याबरोबर काय करेन ते तुलाही आणि मलाही सांगता येणार नाही." साहिलला आता अनुषामध्ये पुन्हा तीच अनुषा दिसत होती, जशी ती तिच्या वाढदिवशी होती, ज्या दिवशी तिने एकटीने सगळ्यांना गप्प बसवलं होतं. साहिलला वाटत होतं की आज कॉलेजमधल्या त्याच्या वागणुकीमुळे अनुषा त्याच्यावर प्रचंड चिडलेली आहे, पण कदाचित तो चुकत होता. तो काहीतरी विचार करत पुन्हा बोलणार इतक्यात अनुषाने हात दाखवत त्याला थांबवलं आणि कठोर आवाजात म्हणाली, "बस, तुमच्या घाणेरड्या तोंडातून मला अजून एक शब्दही ऐकायचा नाही आणि मला काहीही उलटसुलट समजावण्याचा प्रयत्न करू नका, कारण मला सगळं आठवलं आहे."
त्यामुळे तुमचं हे नाटक इथेच थांबवा आणि लगेच इथून निघून जा. काय? अनुषाला सगळं आठवलंय? मग आता माझ्या प्लॅनिंगचं काय होणार? हेच विचार करत साहिलचे पाय जणू तिथेच रुतून बसले होते. साहिल अजूनही तिथेच उभा आहे हे पाहून अनुषाने जोरात हाक मारली, धनुष. अनुषाच्या आवाजावर लगेच वॉर्डच्या आत एक हट्टाकट्टा बॉडीगार्ड आला. तो अनुषाचा वैयक्तिक अंगरक्षक होता. अनुषाला माहिती होतं की अविराज स्वतः तिच्यासोबत नाही, म्हणजे बाहेर नक्कीच बॉडीगार्ड असणार. म्हणूनच तिने त्याला हाक मारली होती. आणि त्यावेळी आत येताच धनुषने आदराने मान झुकवत विचारलं, लेडी बॉस, काही समस्या आहे का? अनुषाने ताबडतोब साहिलकडे बोट दाखवलं. ठामपणे आदेश दिला, मला माझ्या आजूबाजूची घाण अजिबात सहन होत नाही. आत्ताच्या आत्ता हा कचरा इथून साफ करा आणि बाहेर फेकून द्या. इतकं म्हणताच धनुष पुढे आला. साहिलला ओढत तिथून बाहेर घेऊन गेला. आता वॉर्डमध्ये फक्त अनुषाच उरली होती. तिने एक दीर्घ श्वास घेतला, डोळे मिटले आणि हळूच म्हणाली, आता अवी कुठे आहे देव जाणे. आणि लगेचच तीही बाहेर पडून अविराजला शोधायला निघाली. ती वॉर्डच्या बाहेर आली तेवढ्यातच समोरून ऋषभ तिच्याकडे येताना दिसला. अनुषाला अशा घाईत बाहेर जाताना पाहून त्याने विचारलं, मॅम, आपण कुठे जात आहात? त्यावेळी अनुषाने ऋषभला पाहतच धाप घेत म्हणाली, ते सगळं सोडा, आधी मला एवढंच सांगा, अवी कुठे आहे? अनुषाच्या तोंडातून अविराजचं नाव ऐकताच ऋषभचे डोळे चमकले. तो आश्चर्याने म्हणाला, मॅम, आपण आत्ताच बॉसचं नाव घेतलं, म्हणजे म्हणजे तुम्हाला सगळं आठवलं? त्यावेळी आता इथे अनुषाने होकारार्थी मान हलवत सांगितलं, हो, पण आधी मला एवढंच सांगा की अवी कुठे आहे? मला त्यांना भेटायचं आहे. ते थोड्या वेळापूर्वीच डॉक्टरांशी बोलायला गेलेत, ऋषभ म्हणाला. असं म्हणत ऋषभने एका दिशेकडे बोट दाखवलं. क्षणाचाही विलंब न करता अनुषा त्या दिशेने धावू लागली. धावत धावत ती कॉरिडॉरमध्ये पोहोचली तेव्हा थोड्याच अंतरावर अविराज तिच्याकडे पाठ करून फोनवर कुणाशी तरी बोलताना उभा असल्याचं तिला दिसलं. तिला त्याचा चेहरा दिसत नव्हता, पण समोर अविराज उभा आहे हे पाहताच तिला असं वाटलं जणू कित्येक वर्षानंतर तिने त्याला पाहिलं आहे. तुला पाहताच असं वाटतं जणू हरवलेलं स्वप्न परत आलं आहे. वर्षानुवर्षांच्या अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळची पहिली झुळूक भेटावी तसं. अनुषाच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले. तिच्या ओठातून फक्त एकच शब्द बाहेर आला, अवी. आणि त्याच नंतर आणि ती थेट अविराजकडे धावली. इतक्या दिवसानंतर हे नाव ऐकताच अविराज फोनवर बोलता बोलता थांबला. त्याने मागे वळून पाहिलं तर समोर खरंच त्याची अनुषाच उभी होती. धावत त्याच्याकडे येत होती. खूप उशीर झाला होता. खूप दूरवरून ती आली होती. स्वप्नाने अजूनही तिची कलाई सोडली नव्हती. अविराज काही प्रतिक्रिया देण्याआधीच अनुषा त्याच्या छातीत येऊन बिलगली आणि त्याला घट्ट धरून जोरजोरात रडू लागली. अविराजनेही क्षणाचा विलंब न करता तिला घट्ट मिठीत घेतलं. जणू कित्येक दिवसांपासून अडकलेला श्वास आता कुठे मोकळा झाला होता. मला श्वास आला, मला श्वास आहे, मला श्वास आला. अनुषा जोरजोरात रडत होती. अविराजला समजत नव्हतं की अचानक तिला काय झाले. त्याला तर आता हेही माहीत नव्हतं की अनुषाला सर्व आठवलं आहे. त्यानं थोडं घाबरत तिच्या डोक्यावर हात ठेवत विचारलं, तू ठीक आहेस ना? आणि त्यावेळी आय एम सॉरी
आय एम सॉरी फॉर एव्हरीथिंग. माझ्या कारणाने तुला खूप त्रास झाला ना. आय लव्ह यू अवी, आय लव्ह यू. आणि त्यावेळी अनुषा रडत रडत त्याला अजून घट्ट मिठी मारत म्हणाली आणि पुन्हा रडू लागली. आता अविराजला नक्की कळलं की अनुषाची आठवण परत आली आहे, पण त्याला तरीही विश्वास बसत नव्हता. त्यानेही हळूहळू अनुषाला घट्ट मिठी मारली आणि विचारलं, तू ठीक आहेस? तू ठीक झालीस? तुला सर्व आठवलं? अनुषाने होकारात डोकं हलवलं आणि अविराजची शर्ट आपल्या हातात घट्ट पकडली. दोघे यावेळी एकमेकांना इतक्या घट्ट धरून होते की जर एक क्षण सैल झाले तर पुन्हा दूर जाऊ शकतील. श्वासात तुझा श्वास मिळाला तर मला श्वास आला, मला श्वास आला, मला श्वास आला. खूप वेळ दोघे तसेच एकमेकांना घट्ट मिठी मारून राहिले. त्यांना थोड्या अंतरावर उभी राधिकाची डोळे ओले करत म्हणाल्या, माझ्या मुलांनो, तुम्ही नेहमीच असेच एकत्र राहा. दोघांना हळूहळू समजलं तेव्हा विजय मागून येऊन खोकण्याचा अभिनय करत म्हणाला, दोघांचं जुळणं झालं ना तर भोवतालच्या लोकांवरही लक्ष ठेवा. देवा भाई. विजयचा आवाज ऐकून अनुषा अविराजपासून वेगळी झाली. त्यावर राधिकाजी तिला लगेच मिठी मारून म्हणाल्या, माझ्या मुली, तू ठीक आहेस ना? अनुषाने सुकून घेत डोळे मिटून उत्तर दिलं, आईच्या छातीवर लपटलेल्या कोणाला त्रास कसा? राधिकाजी तिला सोडून पूर्ण प्रेमाने तिच्या चेहऱ्यावर चुंबन देते. वातावरण भावनिक झालं. पाहून श्रेया आली आणि म्हणाली, आई, मीही ना काहीशी तुमचीच आहे. कधी कधी माझ्यावरही एवढं प्रेम दाखवा. श्रेयाची ही गोष्ट ऐकून राधिकाजी डोळ्यातील अश्रू पुसून हसत म्हणाल्या, हो बाबा, मी सगळ्यांवर प्रेम करते. आता समाधान? आणि त्यावेळेस अनुषा लगेच श्रेयाला टोमणे मारत म्हणते, हो, पण माझं प्रेम सगळ्यांपेक्षा जास्त. आणि मग पुन्हा राधिकाजीला मिठी मारते. यामुळे बऱ्याच वेळानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्यानंतर श्रेया देखील अनुषाला भेटली. दोघांची थोडी लांबच संवाद झाली. काही वेळानंतर अनुषा तिच्या वॉर्डमध्ये होती. अविराज तिला परत वॉर्डमध्ये घेऊन आला, कारण अनुषाने जोरात त्याला हग केल्यामुळे तिच्या जखमेवरून थोडं रक्त येऊ लागलं होतं. नर्सने जखम नीट साफ करून ड्रेसिंग केली आणि त्यानंतर अनुषा अजूनही अंघोळीली पडलेली होती. रंश, बिपाशा आणि आकृती देखील तिथे पोहोचले होते. सगळे अनुषाशी बोलत होते, पण विजय अजूनही शांत उभा होता. तो अद्याप अनुषाला भेटलाही नाही किंवा तिच्याशी काही बोललाही नव्हता. अनुषा खूप दिवसांपासून विजयकडे लक्ष ठेवत होती. तिला हेही माहिती होतं की विजय अजूनपर्यंत तिच्याशी एकही शब्द बोलला नाही. आणि त्यानंतर तुम्हाला इन्व्हिटेशन पाठवावं लागेल, मगच तुम्ही माझ्याशी बोलाल का? सर्वांशी भेट घेतल्यानंतर अनुषा विजयकडे पाहत म्हणाली. अनुषा अचानक असं म्हणाल्यामुळे विजय थोडा घाबरून म्हणाला, काय? मी? तिथेच श्रेया विजयजवळ येऊन म्हणाली, हो हो, तुम्हीच. आता जा तुमच्या बहिणीकडे. आणि म्हणताच ती विजयला थोडंसं अनुषाकडे ढकलून पुढे करत होती. श्रेयाचं असं वागणं पाहून विजय उलटून श्रेयाकडे पाहिलं, पण अनुषाने आपला हात पुढे करत विजयला आपल्याजवळ बोलावलं आणि म्हणाली, तुम्हीच तर माझे पती आहात. घरी जाऊन जितक्या इच्छा आहेत तितक्या वेळा बघा, पण आधी इथे या. विजयला काय करावं हे समजत नव्हतं, म्हणून तो पुढे जाऊन अनुषा समोर बसला आणि विचारलं, आता कसं वाटते? खरं तर अनुषाला काय बोलायचं हे विजयला समजत नव्हतं. विजयची काळजी पाहून अनुषा थोडी उभी राहिली. पुढे येऊन विजयच्या
छातीला आपलं डोकं ठेवून हक करत म्हणाली, आता खूप छान वाटते. एखाद्या मुलीला तिच्या वडिलांकडे, भावांकडे आणि पतीकडे सुरक्षित वाटणं कसं असतं ना, अगदी तसंच वाटते. माझ्या भावाच्या असण्यामुळे कोणी माझं काहीही करू शकत नाही. हे ऐकून विजयच्या डोळ्यात अश्रू आले. त्यानेही अनुषाच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला, पण मी चांगला भाऊ नाही अनु. माझ्यामुळे तुम्हाला आणि श्रेयाला सर्व काही सहन करावं लागलं. मी तर माझ्या लहान बहिणीला वाचवूही शकलो नाही. आणि जर तुला काही झालं असतं तर मी काय करेन माहीत नाही. अनुषा आपलं डोकं थोडं बाहेर काढत म्हणाली, तुम्ही आणि अवी असल्यास मला काहीही होत नाही भाऊ. आणि मीही तर तुमची बहीण आहे ना, मग मला माझी लहान बहीण म्हणून का मानू नका. अनुषाची ही गोष्ट ऐकून विजय थोडा आश्चर्यचकित पाहत होता. अनुषा डोकं हलवत म्हणाली, मला श्रेयाने सर्व काही सांगितलंय आणि आजपासून मी तुमची लहान बहीण आहे, ठीक आहे. आणि पुन्हा विजयच्या छातीवर आपलं डोकं ठेवते. विजयने डोळ्यातले अश्रू पुसत हक करत हलकं मान हलवत उत्तर दिलं, हो. आणि मी वचन देतो, जगातील सर्वात चांगला भाऊ बनून तुला दाखवेन. त्यांच्या भावनिक क्षणामुळे तिथे असलेल्यांच्या डोळ्यातही अश्रू होते, पण चेहऱ्यावर समाधानाची स्मित रेषा होती. विजय आणि अनुषाला इतकं इमोशनल पाहून रिश्वने मध्यावर येऊन म्हणाला, अरे माझ्याबद्दलही विचार करा ना. हे ऐकून अनुषा आपला हात पुढे करत त्याला जवळ बोलावते, तुला कसं विसरू, तू तर माझा लहान भाऊ आहेस. ऋषव लगेच आनंदाने त्यांच्या गळ्यात घुसला. विजयने त्याला थोडं दूर करत म्हणाला, इथून हट, तुला माझ्या आनंदात प्रॉब्लेम आहे का. मॉम मला प्रेम करतात म्हणून तू घुसतोस, आता मी आणि अनु यांच्यामध्ये घुसतोस. सुंदर आहे की मग, तुमच्या आणि भाऊ भावीच्या मध्ये घुसलो नाही. ऋषभ विजयच्या बोलण्यावर पोटात हसत म्हणाला. हे ऐकून सगळे हसले आणि विजयने ऋषभच्या पाठीत हलकासा मुक्का दिला. सगळं वातावरण इतकं आनंददायक होतं की कोणालाही सांगता येणार नाही की ते लोक हॉस्पिटलमध्ये आहेत. अविराजने सर्वांना थांबवत म्हणालं, ठीक आहे, बरं, खूप हसणं खेळ झालं, आता सगळे घरी जाऊ. मुलीला रेस्टची गरज आहे, तिला अजून रिकवर होणं सुरूच आहे. असे अविराजचं बोलणं ऐकून सगळे जायला निघाले, पण अनुषाने लगेच राधिकाजीला मिठी मारली. आई, मला देखील घरी जायचं आहे. तुम्ही अविराजशी बोलाल ना की तो डॉक्टरांशी बोलो. अनुषाची जिद्द पाहून राधिकाजी अविराजकडे काहीतरी म्हणत होत्या, पण त्याआधी अविराज म्हणाले, सध्या तुला येथेच राहायचं आहे. जेव्हा मी आणि डॉक्टर पाहू की तू घरासाठी रेडी आहेस की नाही, तेव्हा तुला बोलायची गरजच नाही. आतापर्यंत शांत राहा. ही गोष्ट अनुषाला आधीपासूनच माहिती होती की अविराज तिचं ऐकणार नाही. त्यामुळे तिने आधीच राधिकाजीला पकडलं होतं. अविराजना नाकारताना ती पुन्हा राधिकाजीकडे पाहून म्हणाली, आई पहा, मी अजून ठीक नाही झाले आणि अवी आधीच मला ऑर्डर देतोय. मला इथे राहायचं नाही, कृपया त्याला बोला. आणि पुन्हा अविराजकडे पप्पी आईज देत म्हणाली, अवी प्लीज ना, घरात माझा लुसी, माझा बेटा माझी वाट पाहत असेल आणि एवढा पांडूही आहे. त्याच्याबरोबर एकही दिवस मी योग्य रीतीने राहिले नाही. सगळं झालं, मला घरी जायचं आहे. अनुषाचा इमोशनल ब्लॅकमेल कामाला लागला. शेवटी अविराजने सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण करून तिला घरी नेलं. जसं अविराज आणि अनुषा मुख्य दरवाजात प्रवेश करत होते, लुसिफर धावत येऊन अनुषाकडे जाणार होता, पण अविराज त्याला थांबवत त्याच्यासमोर उभं राहिले